समर्थ. तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही किंवा तुमचं भाग्य उजळत नाही, राजयोग येत नाही, तर शिव महापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे, आपल्या मनासारखं होण्यासाठी, मनातली कामना पूर्ण होण्यासाठी आता श्रावण महिना चालू आहे. जो श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं? आपलं भाग्य उजळण्यासाठी तर काय करायचं? आपल्या घरातली जे हळदीचं पावडर आहे ते घ्यायचं, त्याचं शिवलिंग तयार करायचं, शिवलिंग तयार करायचं. ज्या ठिकाणी बेलचं झाड आहे त्या ठिकाणी किंवा तुम्ही घरामध्ये कुंडीमध्ये बी लावले असेल तरी सुद्धा चालेल, बेलच्या झाडाखाली पार्श्व शिवलिंग तयार करायचं. त्या पार्श्व शिवलिंगाची पूजा करायची, छोटंसं तयार करायचं, पूजा करायची, दिवा लावायचा आणि विसर्जन करायचं. आणि विसर्जन झाल्यानंतर त्या हळदीचा जो टिडा आहे त्या पार्श्व शिवलिंगचा अगोदर आपल्या हृदय म्हणजे छातीवर लावायचा टिडा, नंतर आपल्या कंठाला लावायचा, नंतर आपल्या मस्तकाला लावायचा. तुमचं भाग्य निश्चितच उजळणार, मनातल्या इच्छा पूर्ण होणार, हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. हा अनुभव घेऊन बघा, करून बघा, कारण की आपलं भाग्य उजळायला खूप महत्त्वाचा आणि अतिशय म्हणजे कोणीही करू शकतं असा प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या मनातल्या कामना पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.